अरे कमी वापर पण अस्सल वापर। MDH काश्मीरी लाल मिरची पावडर। कोल्हापुरातील करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर परिसरात असलेल्या गरुड मंडपाच्या पुनर्बांधणीच्या कामाला गती आलेली आहे। या गरुड मंडपाच्या बांधकामासाठी खास चंद्रपूरहून लाकूड आहे ते मागवण्यात आलेलं आहे, जे काही दिवसापूर्वीच या ठिकाणी दाखल झालेले आहे आणि त्यानंतर आता प्रत्यक्षात या लाकडाद्वारे खांब तयार करून त्याच्या बांधणीला देखील सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर अंबाबाईचं जे पुरातन मंदिर आहे त्याला लागूनच हा सगळा गरुड मंडप आहे आणि या गरुड मंडपाचं देखील एक धार्मिक महत्त्व आहे। वेगवेगळे धार्मिक विधी महत्त्वाच्या दिवशीचे याच गरुड मंडपामध्ये पार पडत असतात। गणेशोत्सव असेल, नवरात्रोत्सव असेल, या काळात देखील विविध विधी जे आहेत ते या ठिकाणी पार पडत असतात आणि म्हणूनच अंबाबाई मंदिरा इतकंच या सगळ्या मंदिराला लागून असलेल्या गरुड मंडपाला देखील महत्त्व आहे। खरं तर लाकडी बांधकामामध्ये सगळं हे गरुड मंडप होता, मात्र बरेच वर्ष हा सगळा गरुड मंडप असल्यामुळे त्याच्या लाकडी बांधकामाला वाळवी लागलेली होती आणि तो मंडप जो आहे तो धोकादायक बनलेला होता आणि त्यामुळेच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं या सगळ्या गरुड मंडपाच्या पुनर्बांधणीचा निर्णय आहे तो घेतलेला होता आणि त्यानंतर आता आपण बघू शकतो हे सगळं लाकूड त्यासाठीचं चंद्रपूरमधून दाखल झाल्यानंतर आता प्रत्यक्ष या सगळ्या बांधणीला सुरुवात देखील झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। जे काही लाकूड आलेलं आहे त्याच्यावर आवश्यक कोरीव काम देखील या ठिकाणी च्या कामाला देखील आता सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे एकूणच जर आपण पाहिलं तर या गरुड मंडपाच्या पुनर्बांधणीच्या कामाला आता गती देखील आल्याचं पाहायला मिळते। खरं तर नवरात्रोत्सवाच्या पूर्वी हे सगळं काम पूर्ण करण्याचं आव्हान पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीपुढे आहे, मात्र तरी देखील हे काम दर्जेदार व्हावं अशी देखील पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आणि भक्तांची अपेक्षा आहे आणि त्यामुळे एकूणच आपण बघतोय हे काम नवरात्रोत्सवाच्या पूर्वी जरी करण्याचा मानस असला तरी दर्जेदार काम व्हावं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे त्या दृष्टीने देखील पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळतं। सुनील काटकरचं, भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर।